नमस्कार, मी स्नेहलता धांडोरे। आज आपण करत आहोत सोयाबीनची भाजी। हे बघा, हे मी मीडियम साईजचे सोयाबीन घेतलेत, गरम पाण्यात भिजायला घातले। आता ह्याच्यात आपण कांदा, टमाटर, कढीपत्ता, हे लसूण, अद्रक आणि एकच मिरची चेचले। आता आपण डायरेक्ट कुकरमध्ये करूया। आता सुरुवातीला आपण मी बघा कुकर ठेवला तापत। आता आपण ह्याच्यात तेल टाकू। दोन पळी तेल टाकले। आता ह्याच्यात आपण राईला टाकूया, एक चम्मच। जिरा, आता आपण ह्याच्यात कढीपत्ता टाकूया। हे लसूण, अद्रक आणि मिरची पेस्ट हे आपण दरदरा ह्याच्यातच चेचायचं खलबुत्यात। 7-8 लसणाच्या पाकळ्या, एक मिरची, अद्रकचा तुकडा मीडियम साईजचा। अशा पद्धतीने छान होती भाजी अशी त्याच्यासाठी करून बघा। आता कांदा 2 मीडियम साईजचे टाकले। कांदा पण आपण घालूया। बघा, आपला कांदा मस्त लाल झालाय। आता आपण टमाटर टाकूया, 2 मीडियम साईजचे टाकले, बारीक टमाटर। आता आपण याच्यात मसाले टाकू। एक चम्मच चटणी, हळद 1 चम्मच, असं आपण सर्व घालून घ्यायचं। हे बघा, सोयाबीन मी पिळून घेतल्यात, पाण्यात भिजत घातलेले। अशी पूर्ण ह्याचं पाणी पिळून काढायचं व्यवस्थित। आता आपण ह्याच्यात आपला मसाला झाला। आता आपण ह्याच्यात हे टाकले सोयाबीन। गरम पाण्यात टाकलं ना, सोयाबीन पटकन अशी फुगून येतात बाहेर। आता ह्याच्यात शिजायसाठी एकच त्याला पाणी टाकते। आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकूया काढून। आता आपण ह्याच्यात कोथिंबीर टाकूया। हलवायचे आणि आपले 3 शिट्टे करूया।
भाजी रेडी. शिट्टी आता मी झाकण लावते कुकरला. त्याला आता आपण कुकर खोलूया. आपली भाजी झाली का बघूया. कुकर गार बसतर कुकराने चपाती भाजते. आपली भाजी मस्त शिजली. अशा पद्धतीनं त्याच्यात आपण मटणाचं खोबऱ्याचं वाटण करून पण पातळ रस्सा भाजी आपण करू शकतो. हे अशी मी सुकी भाजी केली सोयाबीनची. तुम्हाला मी काढून दाखवते भाजी. मस्त अशी आपली झाली सोयाबीनची. बघा सुकी भाजी. वाटण करून पण आपण पातळ रस्सा भाजी भातावर भाकरी करू शकतो. अशी पण डब्याला वगैरे छान लागते. आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.